गुड इव्हनिंग टू ऑल. तर आज आपण 9वीचं स्टेट बोर्ड सायन्सचं पाहणार आहे. ओके, आतापर्यंत 6वी 7वी 8वी हे पूर्ण झालेले आहे. त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आणि यूट्यूबला असेल. तर 9वीचं स्टेट बोर्ड आणि 10वीचं स्टेट बोर्ड खूप महत्त्वाचे आहेत. 6वी 7वी 8वीमधील बऱ्यापैकी जे कंटेंट आहे ते 9वी 10वीमध्ये देखील तुम्हाला रिपीट होतील. आता हे 9वी 10वीचे जे आपले स्टेट बोर्ड आहेत ते तुम्ही डिटेलमध्ये करायला हवे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. तर आपण आता लगेच स्टार्ट करू. याचे देखील पार्ट केलेले आहेत. पार्ट 1, 2, 3 अँड 4 जवळपास 4 पार्ट होतील, कारण पुस्तक देखील लेंदी आहे, कंटेंट भरपूर आहे, त्यामुळे हे पार्ट आपण केलेले आहेत. तर आपण लगेच स्टार्ट करू. बघा, ही आहे इंडेक्स. जवळपास 18 टॉपिक आहेत. हे तुम्ही वाचून घ्या. सर्व टॉपिक्स आपण 1 बाय 1 पाहणार आहे. पहिला टॉपिक आहे कोणता आहे? गतीचे नियम. ओके, हा फिजिक्समध्ये येतो. तर आपण स्टार्ट करूया. बघा, महत्त्वाचे पॉईंट्स आपण हे घेतलेले आहेत. तर यामध्ये आता आपण पाहूया. बघा, अंतर आणि विस्थापन म्हणजे काय? अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण, त्याला आपण डिस्टन्स असे म्हणतो. म्हणजे काय? अंतर. आणि विस्थापनला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? तर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूंमधील सर्वात कमी अंतर. समजलं? तर याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट. पुढे बघा, एखाद्या वस्तूचे विस्थापन हे 0 असले तरी त्याच वस्तूने प्रत्यक्षात कापलेले अंतर हे 0 असत नाही. समजलं? आता नेक्स्ट आहे चाल, ज्याला आपण स्पीड म्हणतो. याचा फॉर्म्युला आहे कापलेले एकूण अंतर डिवायडेड बाय त्याला लागलेला एकूण कालावधी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, कारण पुढे एक्झाम्पल्समध्ये हे आपल्याला यूज करायचं आहे. नेक्स्ट बघा, आता व्हिलॉसिटी म्हणजे काय? ज्याला आपण वेग म्हणतो. ओके, चाल आणि व्हिलॉसिटी, स्पीड आणि व्हिलॉसिटी हे डिफरंट आहेत. ओके, बघा, एखाद्या वस्तूने एकक कालावधीत एकाच दिशेने कापलेल्या अंतरास आपण व्हिलॉसिटी असे म्हणतो. बरोबर आहे? आणि या ठिकाणी एकक कालावधी म्हणजे काय? 1 सेकंद असेल, 1 मिनिट असेल, 1 तास असेल, इत्यादी हे असू शकतो. बरोबर आहे? मोठ्या एककात कालावधी मोजल्यास 1 वर्ष हा देखील एकक कालावधी असतो. समजलं? आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? विस्थापन डिवायडेड बाय वेळ. ओके, व्हेलॉसिटी म्हणजेच डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. तर हा आहे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. तर हे नेहमी लक्षात ठेवा. बघा, हे महत्त्वाचं आहे. काय दिलेलं आहे बघा, चाल आणि वेग यांची एकके ही सारखीच असतात. SI पद्धतीत ही मीटर प्रति सेकंद आणि CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर प्रति सेकंद हे युनिट आहे. समजलं? चाल हा खूप महत्त्वाचा आहे. चाल हा अंतराशी संबंधित आहे, तर वेग हा विस्थापनाशी संबंधित आहे. बघा, वेगच्या फॉर्म्युल्यामध्ये विस्थापन डिवायडेड बाय वेळ. बरोबर आहे? तर चाल हा अंतराशी, वेग हा विस्थापनाशी संबंधित आहे, हे लक्षात असू द्या. बघा, गती सरळ रेषेत असेल तर चाल आणि वेग यांचे मूल्य सारखे असते, अन्यथा ते वेगवेगळे असू शकते. समजलं? तर हे एवढं लक्षात असू द्या. चला आपण नेक्स्ट बघू आता. हा पॉईंट एक लक्षात ठेवा. चालीचे मापन अंतर डिवायडेड बाय काल याप्रमाणे सर्वप्रथम हे कोणी सांगितलेलं आहे? गॅलिलिओने. लक्षात ठेवा, हवेतील ध्वनीची चाल 343.2 मीटर प्रति सेकंद असते. ओके, तसेच प्रकाशाची चाल 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद आणि पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल 29770 मीटर प्रति सेकंद असते. लक्षात ठेवा, फॅक्ट आहे. ओके, आता एक समान गती म्हणजे काय आणि नैक समान गती म्हणजे काय माहीत असू द्या. फक्त स्टेट बोर्डमध्ये दिलेला आहे म्हणून. जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल, समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर त्याला म्हणा एक समान गती. समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर त्याला म्हणा नैक समान गती. आता याची उदाहरणे बघा नैक समानाची. बघा, गर्दीच्या रस्त्यावरून वाहनांची वा सायकल चालवण्याची गती ही आहे नैक समान गती. समजलं? डेफिनेशन फक्त लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा. आता त्वरण. त्वरणला आपण इंग्लिशमध्ये ॲक्सेलरेशन असे म्हणतो. समजलं? फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. ॲक्सेलरेशन ज्याने आपण स्मॉल ए ने डिनोट करतो. बघा, वेगातील बदल डिवायडेड बाय काळ. आता U हा सुरुवातीचा वेग आहे, T हा कालावधी आहे. समजलं? तर V हा अंतिम वेग आहे. स्मॉलमध्ये घ्यायचा आहे. मग ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? A = अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग डिवायडेड बाय टाइम. आता हे संज्ञेने कसं डिनोट करणार? A = V - U डिवायडेड बाय T. हा आहे ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला. आता इथे काय दिलेलं आहे बघा, जर एखादी गतिमान वस्तू ठराविक कालावधी दरम्यान वेग बदलत असेल तर त्या वस्तूच्या गतीला त्वरणित गती असे म्हणतात
आणि या गतिमान वस्तूमध्ये दोन प्रकारचे त्वरण असते. एक आहे एकसमान त्वरण आणि दुसरं आहे नैक समान त्वरण. म्हणजे काय बघा, जर समान कालावधीत वेगामध्ये समान बदल होत असेल त्याला एकसमान त्वरण म्हणा. जर समान कालावधीत वेगामध्ये असमान बदल होत असेल त्याला नैक समान म्हणा. समजलं? हे फक्त लक्षात असू द्या. चला, फॉर्म्युला तेवढा लक्षात ठेवा. आता ॲक्सेलरेशन हे धन, ऋण आणि शून्य असू शकते. बघा, हा MCQ आहे, लक्षात ठेवा. हा MCQ आहे. एखाद्या वस्तूचे त्वरण हे धन किंवा ऋण असू शकते. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा त्वरण हे पॉझिटिव्ह असतं. वेग वाढतो तेव्हा त्वरण काय होतं? पॉझिटिव्ह. बघा, आणि ते त्वरण वेगाच्या दिशेने असतं. लक्षात ठेवा, वेगाच्या दिशेने असतं. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्वरण हे निगेटिव्ह असतं. ओके, आणि ते वेगाच्या काय होतं? विरुद्ध दिशेत असतं. आणि निगेटिव्ह त्वरणलाच आपण अवत्वरण काय म्हणतो? अवत्वरण किंवा मंदन. ओके, डिसेलरेशन. लक्षात ठेवा. आणि ते वेगाच्या विरुद्ध दिशेने असतं. आणि वेग जर स्थिर असेल, वेग काय असेल? स्थिर असेल, तेव्हा ॲक्सेलरेशन हे 0 असते. समजलं? म्हणजे ॲक्सेलरेशन हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह किंवा 0 असू शकते. हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. बघा, आता हे न्यूटनने 3 नियम सांगितले, ते तुम्हाला सुद्धा माहिती आहेत आणि हे सर्वांना पाठ असतील. तरी पण लक्षात ठेवा. बघा, U म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? सुरुवातीचा वेग. T म्हणजे काय? काळ. A म्हणजे ॲक्सेलरेशन. V म्हणजे अंतिम वेग. बघा, यानुसार हे इक्वेशन 3 मांडलेले आहेत. पहिले इक्वेशन आहे V = U + AT आणि हे कशाशी संबंधित आहे? बघा, वेग आणि काळ. लक्षात आलं? पहिलं इक्वेशन. दुसरं आहे S = UT + ½ AT². हे आहे विस्थापन आणि काल संबंधी. आणि तिसरं आहे V² = U² + 2AS. हे आहे विस्थापन आणि वेग. समजलं? 3 समीकरणे लक्षात ठेवा. याच्यावर एक्झाम्पल्स पण येऊ शकतात. तसेच तुम्हाला हे 3 समीकरणे ओळीने पाठ पाहिजे आणि ती कशा कशाशी संबंधित आहे हे देखील माहीत पाहिजे. ओके, चला नेक्स्ट बघा. आता एक समान वर्तुळाकार गती म्हणजे काय हे तुम्हाला माहीत पाहिजे आणि याचा फॉर्म्युला एक बघा, लक्षात घ्या. जेव्हा वस्तू स्थिर चालीने वर्तुळाकार मार्गाने गतिमान होते तेव्हा वेगामध्ये होणारा बदल फक्त गतीची दिशा बदलल्याने होते. त्यामुळे तो त्वरणित वेग असतो. आणि जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला एक समान वर्तुळाकार गती असे म्हणतात. उदाहरणे काय दिलेलं आहे बघा त्यांनी. एक समान चालीने फिरणाऱ्या गोफणीतील दगडाची गती. माहिती आहे तुम्हाला? गोफण माहीत असेल. किंवा हे जरी माहीत आहे, दुसरं बघा, सायकलच्या चाकावरील कुठल्याही बिंदूची गती घ्या. ही एक समान वर्तुळाकार गतीचं उदाहरण आहे. समजलं? आता हे फॉर्म्युला बघा त्याचाच दिलेला आहे. चाल इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे चालचा फॉर्म्युला काय? अंतर डिवायडेड बाय टाइम म्हणजे वेळ. आता ही अंतर म्हणजे काय? डिस्टन्स. हे कसं आहे? वर्तुळाकार आहे. मग आपण तिथे काय घेणार आहे? डिस्टन्स, परिघ घेणार आहे. वर्तुळाचा काय घेणार आहे? परिघ, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सर्कम्फरन्स असे म्हणतो. मग वर्तुळाचा परिघ, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे 2πr. आणि r म्हणजे काय? रेडियस ऑफ सर्कल. r म्हणजे काय? वर्तुळाची त्रिज्या. समजलं? म्हणून चालचा फॉर्म्युला V = 2πr डिवायडेड बाय t. लक्षात ठेवा. जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला हे माहीत पाहिजे. ओके, चला नेक्स्ट बघा. न्यूटनचे गतिविषयकचे नियम खूप महत्त्वाचे 3 नियम आहेत. ते 3 आपण 1 बाय 1 पाहूया. ओके, बघा काय दिलेलं आहे बघा. असे का होत असेल? 3 एक्झाम्पल दिलेत. असे का होत असेल तर बघा आपण काय काय दिलेलं आहे. स्थिर अवस्थेत असलेली वस्तू बल लावल्याशिवाय जागची हालत नाही. बरोबर आहे. एखादी जर वस्तू स्थिर असेल, याला जर तुम्ही बल लावला नाही तर ती हलणारच नाही. बरोबर आहे. बल लावला तर ती वस्तू हलेल. ओके, दुसरं काय सांगितले बघा. टेबलावर ठेवलेले पुस्तक उचलण्यासाठी पुरेसे असलेल्या बलाने टेबल उचलता येत नाही. ओके, हे जर समजलं नसेल. तिसरं बघा. फांदी हलवल्यानंतर झाडावरून फळ खाली पडते. ओके, बघा. आणि विजेचा फिरणारा पंखा, हे तुम्ही करून बघा. विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही काळ किंवा काही वेळ तो फिरत राहतो. बघा, ऑब्झर्वेशन करा तुम्ही घरी कधीतरी. तर हे असं का घडतं? असं का घडतं? तर बघा, या कारणांचा शोध घेतल्यास वस्तूमध्ये जडत्व असते हे आपल्या लक्षात येतं. जडत्व म्हणजे इंग्लिशमध्ये आपण इनर्शिया असे म्हणतो. ओके, आणि वस्तूचे हे जडत्व त्या वस्तूच्या वस्तुमानाशी निगडीत आहे हे आपण शिकलेलं आहे. आणि न्यूटनच्या गतिविषयकच्या पहिल्या नियमात पदार्थाच्या याच गुणधर्माचे वर्णन केलेले आहे आणि म्हणून
याला जडत्वाचा नियम असे म्हणतात. म्हणजे न्यूटनचा पहिला नियम जो आहे याला आपण जडत्वाचा नियम देखील म्हणतो. समजलं? आता तो काय आहे बघा. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल, ज्याला आपण अनबॅलन्स फोर्स, कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. हे लक्षात ठेवा. स्टेटमेंट फक्त लक्षात ठेवा. चला, दुसरा आहे न्यूटनचा गतिविषयकचा दुसरा नियम. हा संवेगाशी रिलेटेड आहे. ओके, मी तुम्हाला 2 MCQ देते. संवेग, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मोमेंटम असे म्हणतो. मोमेंटमचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मोमेंटमचा फॉर्म्युला P = mv. P म्हणजे मोमेंटम, m म्हणजे मास, v म्हणजे व्हेलॉसिटी. संवेग ही सदिश राशी आहे. MCQ, संवेग ही सदिश राशी आहे. म्हणजेच काय, वेक्टर क्वांटिटी आहे. समजलं का आहे आपण बघूया. बघा, वस्तूचा वेग आणि वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग. बरोबर आहे. वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे काय, संवेग. लक्षात ठेवा, ही सदिश राशी आहे आणि संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी हा समानुपाती आहे, डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे. लक्षात ठेवा. आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते. समजलं? आणि हा बघा फॉर्म्युला तयार केलेला आहे MA. आणि न्यूटनचा हा दुसरा नियम आहे, संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. हा दुसरा आहे नियम न्यूटनचा. समजलं? चला, हां, आता हे खूप महत्त्वाचं आहे. संवेगाला परिमाण आणि दिशा दोन्ही असते, कारण ती वेक्टर क्वांटिटी आहे. बरोबर आहे. वेक्टर क्वांटिटीची डेफिनेशनच तशी आहे. त्या परिमाण पण असतं, ज्याला आपण मॅग्निट्यूड म्हणतो, आणि दिशा पण असते, ज्याला आपण डायरेक्शन म्हणतो. या दोन्ही गोष्टी असतात, म्हणून त्याला वेक्टर क्वांटिटी. ओके, म्हणून संवेग ही वेक्टर क्वांटिटी आहे. आणि SI पद्धतीनुसार संवेगाचे एकक लक्षात ठेवा, kg मीटर प्रति सेकंद. ओके, हे SI पद्धतीमध्ये. तर CGS पद्धतीमध्ये ग्रॅम सेंटीमीटर प्रति सेकंद हे आहे. समजलं? हे खूप महत्त्वाचे आहेत. युनिट लक्षात ठेवा मोमेंटमचं. ओके, आणि हे वाचून घ्या तुम्ही. ओके, चला नेक्स्ट बघा. आता बलाचे आपण युनिट बघूया. SI पद्धतीमध्ये बलाचे एकक हे न्यूटन आहे. मग न्यूटन म्हणजे काय? न्यूटन म्हणजे काय, 1 kg वस्तुमानात 1 मीटर प्रति सेकंड स्क्वेअर त्वरण निर्माण करणाऱ्या बलास आपण 1 न्यूटन म्हणतो. मग न्यूटनचा काय येणार बघा फॉर्म्युला. 1 न्यूटन = 1 kg × 1 मीटर प्रति सेकंड स्क्वेअर. समजलं? हे SI पद्धतीत झालं. आता CGS पद्धतीमध्ये काय येणार, डाईन. CGS पद्धतीमध्ये बलाचे एकक हे डाईन आहे. MCQ घ्या. 1 ग्रॅम वस्तुमानात SI युनिटमध्ये आपण kg घेतलेलं किलोग्रॅम, CGS मध्ये ग्रॅम येणार. इथे मीटरचं SI युनिटमध्ये मीटर घेतलेलं, इथं काय येणार, सेंटीमीटर येणार. म्हटल्यावर 1 ग्रॅम वस्तुमानात 1 सेंटीमीटर प्रति सेकंड स्क्वेअर त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 डाईन असे म्हणतात. बरोबर आहे. त्वरणचं युनिट काय आहे, मीटर प्रति सेकंड स्क्वेअर. ओके, मीटर प्रति सेकंड स्क्वेअर किंवा सेंटीमीटर प्रति सेकंड स्क्वेअर. समजलं? म्हणून 1 डाईन = 1 ग्रॅम × 1 सेंटीमीटर प्रति सेकंड स्क्वेअर. समजलं? हे आहे बलाचं एकक. चला, आता हे वाचून घ्या, हे काय महत्त्वाचं मला वाटत नाही. आता हा बघा थर्ड लॉ आहे. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल हे अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा ह्या परस्पर विरुद्ध असतात. हे लक्षात ठेवा. तुम्हाला सर्व नियम माहीत आहेत न्यूटन विषयीचे, तरी पण आपल्याला स्टेट बोर्डमध्ये दिलेला आहे. महत्त्वाचं आहे. कधी कधी बेसिकवर प्रश्न विचारतात, म्हणून आपण घेतलेलं आहे. चला नेक्स्ट बघा. हां, आता इथे एक तुम्हाला MCQ सांगतो. या पेजवर रिसेंटली आता पेपरला संवेगवर एक प्रश्न येऊन गेलेला आहे. काय बघा, एकूण अंतिम संवेगाचे परिमाण = एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिमाण. आता यामध्ये MCQ तुम्हाला कुठे देते बघा मी. 2 वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग हा स्थिर राहतो आणि तो बदलत नाही. समजलं? आणि हाच न्यूटन गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे बघा. आणि टक्कर झाल्यानंतरही संवेग हा स्थिर असतो. याच्यावर MCQ आलेला होता. टक्कर झाल्यानंतर पण मोमेंटम हे स्थिर असतं. ओके, आणि टक्कर झालेल्या वस्तूंमध्ये संवेग हा पुनर्वितरित होतो. ओके, म्हणून एका वस्तूचा संवेग कमी होतो तर दुसऱ्या वस्तूचा संवेग हा वाढलेला असतो. त्यामुळे हा सिद्धांत पुढील प्रमाणे देखील सांगता येतो. कसा दिले बघा. जर 2 वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतका असतो. तर हे त्याच्यावरून स्टेटमेंट आपल्याला निघते. समजलं? हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. आणि याच्यावर इथे मी तुम्हाला सांगणार आहे
ज्याला आपण संवेग अक्षयतेचा सिद्धांत, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, हा महत्त्वाचा आहे. आणि हा काय आहे ह्याच्यावर प्रॉब्लेम एक आहे जो आतापर्यंत विचारलेला नाही आहे प्रश्न. जर भविष्यात विचारला तर तुम्हाला आला पाहिजे. आणि हा 9वीमध्ये दिलेला आहे. हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. m2v2 प्लस m1v1 इक्वल टू m1u1 प्लस m2u2. हा फॉर्म्युला फक्त लक्षात असू द्या. याच्यावर एक प्रॉब्लेम आलेला आहे, तो मी तुम्हाला सांगेन कसा सॉल्व्ह करायचा. ओके, चला नेक्स्ट बघा. हां, हे एक लक्षात ठेवा. बंदुकीचे वस्तुमान गोळीच्या वस्तुमानापेक्षा बरेच जास्त असल्याने बंदुकीचा वेग हा गोळीच्या वेगाच्या तुलनेने अगदी कमी असतो. बंदुकीचा संवेग व गोळीच्या संवेगाचे परिमाण सारखे व दिशा विरुद्ध असतात आणि त्यामुळे तेथे संवेग काय होतो, स्थिर असतो. रॉकेट प्रक्षेपणातही संवेग हा स्थिर असतो. स्टेटमेंट लक्षात असू द्या. आता एक एक्झाम्पल दिले, मोमेंटम वरचे एक्झाम्पल बघूया आपण. ओके, ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, पुस्तकात दिलेलं आहे. एका तोफेचे वस्तुमान 500 किलोग्रॅम असून त्यातून तोफगोळा उडवल्यानंतर तोफ 0.25 मीटर प्रति सेकंद वेगाने प्रतिक्षेपित होते, तर तोफेचा संवेग काढा. तुम्हाला माहिती आहे संवेगचा फॉर्म्युला काय, P इक्वल टू mv. समजलं? m म्हणजे काय, मास, v म्हणजे व्हेलॉसिटी. मास दिलेला आहे आपल्याला 500 किलोग्रॅम, वेग दिलेला आहे 0.25 मीटर प्रति सेकंद आणि संवेग काढायचा आहे m इंटू v. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं आणि आन्सर येणार. फक्त युनिट लक्षात ठेवा, किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद हे मोमेंटमचं युनिट आहे. ओके, चला नेक्स्ट बघा. हां, आता जे मी तुम्हाला सांगितलं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, तर हा फॉर्म्युला इथं यूज केलेला आहे बघा. हा सिंपल आहे. m1 म्हणजे पहिल्या वस्तूचे मास. ओके, सर्व तुम्हाला माहिती आहे. जिथं 1 आहे तिथे पहिलं घ्यायचं, जिथं 2 आहे तिथं दुसरे घ्यायचं. u म्हणजे इनिशियल, v म्हणजे फायनल. ओके, आणि m म्हणजे मास घ्यायचं पहिल्या वस्तूचे आणि दुसऱ्या वस्तूचे. समजलं? काय दिले बघा, 2 चेंडूचे वस्तुमान अनुक्रमे दिलेलं आहे 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅम असून ते एकाच रेषेवर व एकाच दिशेने 3 मीटर प्रति सेकंद व 1.5 मीटर प्रति सेकंद वेगाने ते जात आहेत. त्यांची टक्कर होते व टक्कर झाल्यानंतर पहिला चेंडू 2.5 मीटर प्रति सेकंद वेगाने गतिमान होतो, तर दुसऱ्या चेंडूचा तुम्हाला वेग काढायचा आहे. डायरेक्ट फॉर्म्युला यूज करा, m1u1 प्लस m2u2 इक्वल टू m1v1 प्लस m2v2. ओके, समजलं? आता पहिल्या चेंडूचे मास दिलेला आहे, पहिला चेंडू आहे म्हणजे तुम्ही मास काय घेणार, m1. ते ग्रॅममध्ये दिलेला आहे, तुम्ही किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करून घ्या. ग्रॅमचं किलोग्रॅम, किलोग्रॅमचं ग्रॅम, मीटरचं सेंटीमीटर, सेंटीमीटरचं मीटर. ओके, हे तुम्हाला सर्व कन्व्हर्जन्स आले पाहिजेत. समजलं? दुसऱ्या चेंडूचे वस्तुमान ग्रॅममध्ये दिले, किलोग्रॅममध्ये करा. पहिल्या चेंडूचा सुरुवातीचा वेग u1 घेणार 3 मीटर प्रति सेकंद. दुसऱ्या चेंडूचा सुरुवातीचा वेग म्हणजे u2 1.5 मीटर प्रति सेकंद. पहिल्या चेंडूचा अंतिम वेग म्हणजे v1, तर दुसऱ्या चेंडूचा अंतिम वेग तुम्हाला काढायचा आहे. समजलं? हा फॉर्म्युला यूज केला, व्हॅल्यू पुट केल्या आणि फायनल आन्सर आलं 1.75 मीटर प्रति सेकंद. सिंपल आहे, याच्यावर प्रश्न आलेला नाही आहे, भविष्यात येऊ शकतो, तुम्ही तयारीत राहायचं आहे. ओके, चला हे वाचून घ्या फक्त, हे फक्त महत्त्वाचं होतं. चला नेक्स्ट बघा. आता कार्य. ओके, कार्याचे एकक हे पूर्ण महत्त्वाचं आहे. चार्ट तुम्हाला MCQ इथं भेटतील बघा. कार्य म्हणजे काय, म्हणजे वर्क इक्वल टू F इंटू S. समजलं? म्हणजे काय बघा, कार्य इक्वल टू बल मल्टिप्लाय विस्थापन. लक्षात ठेवा, SI पद्धतीत बलाचे एकक हे न्यूटन आहे, विस्थापनाचे एकक हे मीटर आहे, म्हणून कार्याचे एकक हे न्यूटन मीटर आणि या न्यूटन मीटरलाच आपण जूल असे म्हणतो. समजलं? न्यूटन मीटर म्हणजेच काय, जूल. ओके, त्यामुळे 1 जूल इक्वल टू 1 न्यूटन मल्टिप्लाय 1 मीटर. समजलं? आता CGS पद्धतीमध्ये काय येणार सांगा बरं, याला आपण अर्ग म्हणतो CGS पद्धतीमध्ये. ओके, बघा CGS पद्धतीत बलाचे एकक हे डाईन आहे, बलाचे एकक काय आहे, डाईन आहे, आणि विस्थापनाचे एकक हे सेंटीमीटर आहे. विस्थापनाचे एकक हे सेंटीमीटर आहे आणि म्हणून कार्याचे एकक काय झालं, डाईन सेंटीमीटर. कार्याचे एकक काय झालं CGS पद्धतीत, डाईन सेंटीमीटर, आणि या डाईन सेंटीमीटरलाच आपण काय म्हणतो, अर्ग. काय म्हणतो, अर्ग. म्हणून 1 अर्ग म्हणजेच 1 डाईन मल्टिप्लाय 1 सेंटीमीटर. 1 अर्ग इक्वल टू 1 डाईन मल्टिप्लाय 1 सेंटीमीटर. आता पुढे काय दिलेलं आहे, या जूल आणि अर्ग यामधला संबंध आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हे एक्झाम्पल येतात किंवा डायरेक्ट तुम्हाला प्रश्न पडू शकेल. ओके,
आता मला सांगा 1 न्यूटन म्हणजे 10 टू द पॉवर 5 डाईन आणि 1 मीटर म्हणजे 10 टू द पॉवर 2 सेंटीमीटर. ओके, हे आपल्याला माहिती आहे. मग कार्याचा फॉर्म्युला लिहिला, बल इंटू विस्थापन. ओके, मग कार्य 1 जूल आहे, बल 1 न्यूटन आहे आणि 1 मीटर. 1 जूल 1 न्यूटन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, 10 टू द पॉवर 5 किती डाईन आणि 1 मीटर म्हणजे 10 टू द पॉवर 2 सेंटीमीटर. 10 टू द पॉवर 5 मल्टिप्लाय 10 टू द पॉवर 2 म्हणजेच 10 टू द पॉवर 7. समजलं, घातांकांची काय होते इथे बेरीज होते गुणाकारामध्ये. समजलं, म्हणजे 10 टू द पॉवर 7 डाईन सेंटीमीटर. म्हणजे फायनल काय मिळालं तुम्हाला, 1 जूल इक्वल टू 10 टू द पॉवर 7 अर्ग. हा MCQ आहे. 1 जूल इक्वल टू 10 टू द पॉवर 7 अर्ग. हे कसं आलं तर हे पूर्ण एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं आहे. फक्त तुम्हाला हे जरी लक्षात नाही ठेवायचं असेल तर फायनल रिलेशन हे जे आहे जूल आणि अर्गचं ते लक्षात ठेवा. ओके, चला नेक्स्ट बघा. हां, हे खूप महत्त्वाचं आहे. आता कार्य मग बघा, फॉर्म्युला आपल्याला पुढे हे सर्व यूज करायचे आहेत. काय दिले बघा, महत्त्वाचं आहे. हा हे ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा ही एकच असते, बल आणि विस्थापन ही दिशा एकच असते, म्हणजे अँगल किती झाला 0 डिग्री. समजलं, एकच आहे दिशा, अँगल किती झाला 0 डिग्री म्हणजे थिटा 0 आहे. त्यावेळेस त्या बलाने केलेले कार्य हे धन असते, पॉझिटिव्ह असते. समजलं, इथे दिलेलं आहे बघा. आणि ज्यावेळी बल आणि विस्थापनाची दिशा ही एकमेकांच्या विरुद्ध असते, असं ज्यावेळी बल आणि विस्थापन यांची दिशा काय असते, विरुद्ध असते, म्हणजे अँगल किती 180 डिग्री, थिटा किती 180 डिग्री, त्यावेळी त्या बलाने केलेले कार्य हे काय असतं, निगेटिव्ह असते. आणि ज्या वेळेस बल लावले असता विस्थापन होत नाही, किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात, असं लंबरूप असतात, म्हणजे अँगल किती झाला लंबरूपला 90 डिग्री, तेव्हा त्या बलाने केलेले कार्य हे काय असतं, 0 असते. आता हे कसं आलं तुम्हाला मी नेक्स्ट एक्झाम्पल येईल ना त्यामध्ये सांगते. ओके, आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा ही दिल्लीमध्ये आहे. ओके, या संस्थेची संकल्पना 1943 मध्ये मांडण्यात आलेली होती. आणि याचं कार्य काय, याचा उद्देश काय आहे, मापनाची राष्ट्रीय मानके प्रस्थापित करणे, हा याचा मेन उद्देश आहे. ही कुठे आहे कार्यशाळा, कुठे आहे ही प्रयोगशाळा कुठे आहे, दिल्लीला आहे. समजलं, हे लक्षात असू द्या. चला नेक्स्ट बघा, आता ही एक्झाम्पल्स आपण बघूया. बघा, 20 kg वजनाची वस्तू 10 मीटर उंचीवर घेऊन जाण्यासाठी लागणारे कार्य, आपल्याला कार्य काढायचं आहे. आता जे दिले ते आपण पहिला लिहून घेऊया. बघा, मास दिलेला आहे 20 kg, यस 10 मीटर उंची, जी म्हणजे काय ग्रॅव्हिटेशन तुम्हाला कॉन्स्टंट माहिती आहे 9.8 मीटर प्रति सेकंद. त्यानंतर F इज इक्वल्स टू mg, हा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. आता हा जी मायनसमध्ये घेतलेला आहे, का घेतलेला इथे दिलेला आहे बघा, बलाची दिशा विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने असल्याने हे ऋण चिन्ह घेतलेले आहे, म्हणून फोर्स हा -196 न्यूटन आलेला आहे. बरोबर आहे. आता आपल्याला वर्क काढायचं आहे. फॉर्म्युला काय, बल इंटू विस्थापन, F इंटू S. बघा, म्हणजे वर्क सुद्धा निगेटिव्ह आलेला आहे. इथं परत दिलेला आहे, बलाची दिशा विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने असल्याने ऋण चिन्ह आलेले आहे. समजलं. तर अशा पद्धतीने जरी एक्झाम्पल आयोगानं डायरेक्ट विचारलं तर ऑप्शनमध्ये तुम्हाला आयोग पॉझिटिव्हमध्ये पण देणार, निगेटिव्हमध्ये पण देणार. समजलं, हे कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. हां, आता इथे बघा उदाहरण 2, प्रवीणने क्षितिज समांतर दिशेशी 60 डिग्री कोनातून लावलेल्या 100 न्यूटन बलामुळे वस्तूचे क्षितिज समांतर दिशेत विस्थापन होत असून 400 जूल एवढे कार्य होत असल्यास त्या वस्तूचे झालेले विस्थापन किती आहे. समजलं, तर वर्कचा फॉर्म्युला ॲक्च्युली असा आहे, W इज इक्वल्स टू FS कॉस ऑफ थिटा. हा फॉर्म्युला लिहून घ्या, FS कॉस ऑफ थिटा. आता इथं थिटा दिलेला आहे, अँगल तो किती दिलेला आहे 60. आता तुम्ही 10वीपर्यंत शिकलेला असाल, जॉमेट्री तुम्हाला विषय होता मॅथ्सला, त्यामध्ये ट्रिग्नॉमेट्री एक चॅप्टर होता आणि त्या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये तो एक चार्ट होता बघा, साइन 0 किती, साइन थिटा, कॉस थिटा, कोसेक, टॅन, कॉट, सेक. तर याच्यामध्ये 30, 60, 90 या व्हॅल्यू तुम्हाला तेव्हा माहीत होते, आता माहीत नसतील. पण या वर्कच्या फॉर्म्युलामध्ये कॉस थिटा येतो, मग कॉस 60 किती आहे 1/2. तर ही व्हॅल्यू इथं पुट करायचं आहे. आता हे W मगाशी आपण जे बघितलेलं होतं, हे W ज्या वेळेस थिटा हा 0 असेल तेव्हा कार्य, बलाने केलेले कार्य हे धन येतं. बरोबर आहे, म्हणजे कॉस 0ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे, म्हणून ते पॉझिटिव्ह येतं.
कॉस 180ची व्हॅल्यू किती आहे -1 आहे, म्हणून W हा तुमचा निगेटिव्ह येतो आणि कॉस 0 हा किती आहे 0 आहे, म्हणून बघा सॉरी कॉस 90 हा तुमचा 0 येतो, म्हणून तुमचं वर्क काय येतं 0 येते. समजलं? या कॉसच्या याच्यामुळे ह्या व्हॅल्यू अशा येतात. ओके, तर हे गोष्ट लक्षात असू द्या. बघा आता इथे सोडवलेलं आहे W=FS cos थिटा, यात व्हॅल्यू पुट केलेले आहेत आणि यस आलेला आहे 8 मीटर. समजलं? एवढं विस्थापन होईल. सिंपल आहे. हां, चला आता नेक्स्ट बघा, पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा होय. कार्य आणि ऊर्जा यांची एकके सारखे आहेत. त्यांचे SI पद्धतीत एकक हे जूल आहे, CGS मध्ये अर्ग आहे, हे लक्षात ठेवूया. ओके, आता ऊर्जा विविध रूपात आढळते. ती कोणत्या बघा, यांत्रिक आहे, उष्णता आहे, प्रकाश आहे, ध्वनी आहे, विद्युत चुंबकीय आहे, रासायनिक आहे, अणु आहे, सौर आहे. हे सर्व तुम्ही अभ्यासलेलं आहात. ओके, आता आपण बघूया गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा, हे महत्त्वाचे आहेत. याचे फॉर्म्युले महत्त्वाचे. बघा, गतिज ऊर्जेला आपण इंग्लिशमध्ये कायनेटिक एनर्जी म्हणतो. वेगवान चेंडू स्टंपवर आदळल्यास, कॅरमच्या स्ट्रायकरने सोंगटीला मारल्यास, गोट्या खेळताना गोटीवर आदळल्यास, यावरून आपल्याला काय लक्षात येतं, तर गतिमान वस्तू स्थिर वस्तूवर आढळल्यास स्थिर वस्तू गतिमान होते. म्हणजे पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा म्हणतात, म्हणजेच कायनेटिक एनर्जी. आणि या कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे F×S, म्हणजेच कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ mv². हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, हाफ mv². ओके, बघा इथे दिलेला आहे. हा MCQ लक्षात ठेवा, कारण प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला येणार आहे. बघा लगेच उदाहरण दिलेलं आहे. 250 ग्रॅम वस्तुमानाचा दगड उंचावरून खाली पडत असेल, त्याचा वेग 2 मीटर प्रति सेकंद असेल, त्या क्षणी त्यामध्ये गतिज ऊर्जा किती असेल. आता 250 ग्रॅम हे मास दिलेलं आहे, तुम्ही किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करून घ्या, ती किती येणार आहे 0.25 kg. व्हेलॉसिटी दिलेलं आहे 2 मीटर प्रति सेकंद. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला यूज करा. ओके, यात व्हॅल्यू पुट करा 0.5 जूल. समजलं? एनर्जीचं हे काय युनिट जूल आहे. ओके, तर हे तुम्ही वाचून घ्या, हे काय महत्त्वाचं नाही, फक्त हे लक्षात असू द्या. बघा नेक्स्ट आहे स्थितीज ऊर्जा, ज्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. एवढंच लक्षात घ्या, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh. ओके, m म्हणजे मास, g म्हणजे आपलं कॉन्स्टंट, जी कॉन्स्टंट. ओके, आणि h म्हणजे हाईट. तर इथे एक फॉर्म्युला दिलाय बघा. 10 मीटर उंच इमारतीवरील टाकीत 500 किलोग्रॅम वस्तुमाना एवढे पाणी साठवलेले असल्यास पाण्यामध्ये साठवली गेलेली स्थितीज ऊर्जा काढायची आहे. स्थितीज ऊर्जा म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh. हाईट दिलेलं आहे, मास दिलेला आहे, आणि जीची व्हॅल्यू सर्वांना पाठ आहे, ती पुट करायचे आणि पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायची. समजलं? सिंपल आहे एक्झाम्पल. बघा नेक्स्ट, बघा आता हा खूप महत्त्वाचा आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. खूपदा विचारलेला आहे. काय आहे हा लॉ? ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. तसेच विश्वातील एकूण ऊर्जा ही सदैव अक्षय राहते. तर ही आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. समजलं? आणि फ्री फॉल म्हणजे काय? फ्री फॉल म्हणजे काय? एखादी वस्तू उंचीवरून नेऊन सोडल्यास त्या वस्तूवर असलेल्या गुरुत्वाकर्षण बलामुळे ती पृथ्वीकडे काय होते, खेचली जाते, आणि उंचावरून सोडलेली वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलाने खाली येण्याच्या क्रियेस त्याला आपण मुक्त पतन म्हणजे फ्री फॉल असे म्हणतो. त्यानंतर शक्ती. शक्ती म्हणजे काय? पॉवर म्हणजे काय? कार्य करण्याच्या दरास आपण शक्ती असे म्हणतो, पॉवर असे म्हणतो. याचा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, तो आपण पुढे बघूया. तर हा आहे शक्तीचा फॉर्म्युला. बघा, कार्य डिवायडेड बाय कार्य म्हणजे W डिवायडेड बाय T. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. याचं SI एकक बघा, या कार्याचे SI एकक जूल आहे, म्हणून शक्तीचे एकक जूल प्रति सेकंद असे आहे. समजलं? म्हणजेच या जूल प्रति सेकंदलाच आपण वॅट असे म्हणतो. म्हणजेच काय, 1 वॅट इक्वल्स टू 1 जूल डिवायडेड बाय 1 सेकंद. हे लक्षात असू द्या. आता औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी आपण अश्वशक्ती, ज्याला आपण हॉर्स पॉवर असे म्हणतो, तर ह्या एककाचा वापर प्रचलित आहे. मग तुम्हाला वॅट आणि अश्वशक्ती, हॉर्स पॉवर यामधलं रिलेशन माहीत पाहिजे. 1 HP म्हणजे 746 वॅट. लक्षात ठेवा, फॅक्ट आहे. 1 HP इक्वल टू 746 वॅट. ओके, आणि व्यवहारात उपयोगासाठी ऊर्जेचे एकक हे किलो वॅट तास हे आहे. मग 1 किलो वॅट
ही शक्ती 1000 जूल प्रति सेकंद याप्रमाणे केलेले कार्य. ओके, 1 किलो वॅट आर म्हणजेच 1000 वॅट मल्टिप्लाय 3600 सेकंद. 1 आर म्हणजे किती? 3600 सेकंद. आणि किलो म्हणजे किती? 10⁻³ म्हणजेच किती? 1000. तर हे रिलेशन इथं लिहिलेलं आहे बघा. 36 झिरो किती आहेत टोटल? 1 2 3 4 5, टोटल 5 झिरो दिलेले आहेत. म्हणजेच 3.6 × 10⁻6 जूल. तर हे रिलेशन लक्षात ठेवा. हा MCQ ऑलरेडी येऊन गेलेला आहे. 1 किलो वॅट आर म्हणजे 3.6 × 10⁻6 जूल आणि 1 किलो वॅट आर म्हणजेच 1 युनिट. लक्षात असू द्या, 1 किलो वॅट आर म्हणजेच 1 युनिट. ओके, तर हे लक्षात असू द्या. ह्याच्यावर प्रॉब्लेम्स बरेच आलेले आहेत आयोगाने. ओके, विचारलेले आहेत. चला, स्कॉटलँडचे वैज्ञानिक आहेत जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. MCQ आहे. या शोधामुळे औद्योगिक क्रांती झाली. ठीक आहे. ओके, पुढे बघा. आणि यांच्या स्मरणातच सन्मानार्थ हे वॅट हे नाव त्यांना दिलेलं आहे. आणि अश्वशक्ती या शब्दाचा वापर देखील प्रथम या जेम्स वॅटने देखील केलेला आहे. ओके, तर हे रिलेशन महत्त्वाचं आहे. याच्यावर प्रॉब्लेम्स बरेच विचारलेले आहेत. तर आपण हे बघूया आता सोडवलेले एक्झाम्पल. स्वरालीस 20 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 40 सेकंद लागतात. तर तिची शक्ती किती? हे महत्त्वाचं एक्झाम्पल. तर बघा, ह्या एक्झाम्पलमध्ये आता किती फॉर्म्युले यूज केल्यात बघा. मास दिलेला आहे, हाईट दिलेला आहे, टी दिलेला आहे. ओके, तर स्वरालीस लावावे लागलेले बल पहिला काढा. बलचा फॉर्म्युला काय? मास इंटू बघा, मास इंटू एम इंटू जी. बघा, 20 × 9.8. पहिला बल काढला. बल नंतर मग नंतर वर्क काढा. W = F(S). वर्क आलं 980 जूल. मग पॉवर काढा, कारण पॉवरच्या फॉर्म्युल्यात वर्क आहे. पॉवरच्या फॉर्म्युल्यात वर्क आहे. मग P = W/T 980 / 40 म्हणजे 24.5 वॅट. समजलं? बघा, एकाच एक्झाम्पलमध्ये 3 फॉर्म्युले यूज करावे लागले. आता हे बघा, 25 वॅटचा एक दिवा दररोज 10 तास वापरला तर एका दिवसासाठी किती वीज वापरली जाते? बघा, P दिले 25 वॅट, पण आपल्याला किलोवॅटमध्ये पाहिजे, त्यामुळे किलोवॅटमध्ये कन्व्हर्जन करून घ्या. किती येणार आहे? 0.025 किलोवॅट. मग ऊर्जाचा फॉर्म्युला आहे शक्ती मल्टिप्लाय काळ. समजलं? समजलं? P = बघा, आपला फॉर्म्युला काय? P = W/T. P म्हणजे पॉवर, W म्हणजे आपलं कार्य, ऊर्जा / T. आता हा W आपल्याला काढायचा आहे म्हणजे P × T. तेच आपण इथे लिहिलेलं आहे. ओके, मराठीमध्ये. आणि ऊर्जा फाइंड आउट केलेली आहे. समजलं? सिंपल आहे. आता बघूया नेक्स्ट चॅप्टर, करंट इलेक्ट्रिसिटी. आता यामध्ये मी यूट्यूबला एक व्हिडिओ लेक्चर अपलोड केलेला आहे, करंट इलेक्ट्रिसिटी एक्झाम्पल्स. या टॉपिकमध्ये फक्त मी आता थेअरी घेणार आहे, एक्झाम्पल्स रिपीट घेणार नाही. तरीसुद्धा मी यामध्ये PPTमध्ये एक्झाम्पल्स आणलेले आहेत. तर तुम्ही ते रिव्हिजन करा किंवा ते लेक्चर पहा. आपण फक्त थेअरी पार्ट यामध्ये घेऊया, रिपीट करायला नको. ओके, आता विद्युत घटाचे विभवांतर, ज्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतो. फक्त एवढंच लक्षात घ्या, यामध्ये फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. फॉर्म्युल्यावर एक्झाम्पल्स परीक्षेला विचारतात. आता विभवांतर बघा, 2 बिंदूंमधील विभवांतर म्हणजे कार्य / स्थानांतरित झालेला एकूण प्रभार, म्हणजेच V = W/Q. हा फॉर्म्युला लक्षात असू द्या. आणि याचा युनिट काय बघा, 1 व्होल्ट = 1 जूल/1 कुलोम. म्हणजे SI पद्धतीत विभवांतराचे एकक हे काय आहे? व्होल्ट आहे. समजलं? हा MCQ लक्षात ठेवा. एकदा प्रश्न असा आलेला, इकडे साईडला तुम्हाला हे दिलेले विभवांतर, करंट, इलेक्ट्रिक करंट, पॉवर, आणि एका साईडला युनिट्स दिलेले. तुम्हाला युनिट्स विचारलेले, त्यामुळे हे करायचं आहे. एवढा सिंपल प्रश्न आधी विचारलेला होता, पण आता विचारतील का नाही माहीत नाही. पण तरी पण तुम्हाला सरळ सेवा असेल, बाकी कुठल्याही एक्झाम असतील तर ते तुम्हाला उपयोगी पडेल. ओके, चला बघा, हे परिचय शास्त्रज्ञ वाचून घ्या तुम्ही. आता हे माहीत आहे का तुम्हाला? बघा, विभवांतराच्या अतिसूक्ष्म किमती, ओके, आणि मोठ्या किमती दिलेल्या आहेत. फक्त हे कन्व्हर्जन्स एक्झाम्पल सोडवताना माहीत पाहिजे, म्हणून लक्षात पाहिजे. मिली म्हणजे किती? 10⁻³ ओके. मायक्रो म्हणजे 10⁻⁻6. समजलं? त्यानंतर किलो म्हणजे 10⁻³ व्होल्ट आणि मेगा म्हणजे 10⁻⁶. समजलं? तर हे युनिट्स लक्षात ठेवायचे आहेत. 1 मिली व्होल्ट 10⁻³ व्होल्ट. समजलं? तर ह्या गोष्टी लक्षात असू द्या. चला नेक्स्ट, मुक्त इलेक्ट्रॉन वाचून घ्या. विद्युत धारा
विद्युत धाराचा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, इलेक्ट्रिक करंट काय आहे बघा, I इक्वल टू क्यू बाय टी किंवा क्यू इक्वल टू आय टी, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. विद्युत प्रभाराचे SI पद्धतीतील युनिट हे कुलोम आहे. विद्युत धारा एम्पियरमध्ये व्यक्त करतात, लक्षात ठेवा. आणि एका इलेक्ट्रॉनवरील प्रभार हा लक्षात ठेवा 1.6 × 10⁻⁻19 कुलोम. ओके, महत्वाचं आहे. मग 1 एम्पियर म्हणजे काय, 1 कुलोम बाय 1 सेकंद. 1 एम्पियर म्हणजे काय, 1 कुलोम बाय 1 सेकंद, हे तुम्हाला सेंटेन्समध्ये पूर्ण दिलेलं आहे, त्याचाच अर्थ हा आहे. समजलं. इलेक्ट्रिक करंटचं युनिट काय, एम्पियर. परत विद्युत प्रभाराचं युनिट काय, कुलोम. समजलं. पॉवरचं युनिट काय, वॅट. ओके, या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत. पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट काय, व्होल्ट. ओके, चला नेक्स्ट बघा, इथे पण दिलेलं आहे मिली म्हणजे 10⁻³ मायक्रो म्हणजे 10⁻6 एम्पियर. ओके, बघा इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, हे तुम्ही बघा. मी हे एक्सप्लेन केलेलं आहे सर्व. इलेक्ट्रिसिटीचे एक्झाम्पल सर्व घेतलेले, तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पहा. आपण एक्झाम्पल्स घेणार नाही, थेरी फक्त पाहणार आहे. चला आता विद्युत रोध आणि ओहम्स लॉ बघूया. विद्युत रोध ज्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो, याचं युनिट देखील ओहम आहे. ओके, ओहम्स लॉ काय आहे बघा. ओहम्स लॉ एवढंच लक्षात ठेवा, I प्रोपोर्शनल टू व्ही. I प्रोपोर्शनल टू व्ही यालाच आपण ओहम्स लॉ म्हणतो. आता ते सेंटेन्समध्ये काय दिलेत बघा, महत्वाचं आहे. वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकामधून वाहणारी विद्युत धारा ही त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभव अंतरास समानुपाती असते. म्हणजे काय, डायरेक्ट प्रपोर्शन असते. I डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही किंवा व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I, कसंही घ्या. आणि या वाहकाची भौतिक अवस्था कायम असते म्हणजे काय, वाहकाची भौतिक अवस्था म्हणजे काय, इथे दिलेलं आहे. वाहकाची लांबी असेल, त्याचं क्षेत्रफळ असेल काटछेदी, तापमान असेल, त्याचे द्रव्य, ह्या झाल्या भौतिक अवस्था. आता हे मला डायरेक्टली प्रोपोर्शनल चिन्ह काढायचं आहे, मग मी काय घेणार, इक्वल टू साईन आणि कॉन्स्टंट येणार. हे तुम्ही मॅथ्समध्ये शिकलेला असाल. जेव्हा डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन काढताय तेव्हा तुम्ही कॉन्स्टंट घेता. तो कॉन्स्टंट घेतलेला आहे के, आणि हा के इकडे गेला तर तो 1/k होणार, आणि हा 1/k म्हणजेच आर, ज्याला आपण वाहकाचा रोध म्हणतो. म्हणजेच I × R इक्वल टू व्ही, म्हणजेच हा व्ही इक्वल टू IR झाला. मग आर काय येणार, V/I. तर हे एवढे फॉर्म्युले तयार होतात आणि यालाच म्हणतात ओहम्स लॉ. ओहम्स लॉवर बरेच प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत, परत रिपीट होऊ शकतात. सिंपल आहे. ओके, समजलं. आणि याच्यावरून बघा, या सूत्रावरून रोधाचे SI एकक मिळवता येते. बघा, विभवांतर व्होल्ट, विद्युतधारा एम्पियर, म्हणून रोधाचे SI एकक यालाच आपण ओहम म्हणतो. म्हणजे रेजिस्टन्सचं युनिट आहे ओहम. समजलं. आणि त्याचं चिन्ह पण लक्षात ठेवा, हे असं असतं. ओके, मग 1 ओहम म्हणजे काय, 1 व्होल्ट डिवायडेड बाय 1 एम्पियर. लक्षात ठेवा, 1 ओहम म्हणजे काय, 1 व्होल्ट डिवायडेड बाय 1 एम्पियर म्हणजे 1 ओहम. समजलं. हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे ओहम्स लॉ. चला नेक्स्ट बघा, हे वाचून घ्या. 1 ओहम रोध आपण पाठीमागे आता बघितलेला आहे, फॉर्म्युला त्याच्यावरच दिलेला आहे. चला नेक्स्ट बघा, रोधकता. रोधकता म्हणजे काय, रेझिस्टिव्हिटी. इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, रेझिस्टिव्हिटी. खूप महत्वाचं आहे, याच्यावर पण येतात प्रॉब्लेम्स येतात. बघा, विशिष्ट तापमानास वाहकाचा रोध हा वाहक पदार्थ म्हणजे मटेरियल, वाहकाची लांबी आणि काटछेदी क्षेत्रफळ ए या गोष्टीवर अवलंबून असतो. समजलं. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. आता आपण रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला बघूया. आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल, आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया, म्हणून आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ए. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आपल्याला आता काढून टाकायचा आहे, त्या जागी आपण रो घेणार. बरोबर आहे. आणि हा रो म्हणजेच काय, रेझिस्टिव्हिटी. मग रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय झाला, रो इक्वल टू RA डिवायडेड बाय एल. ओके, RA डिवायडेड बाय एल. समजलं. बघा, रो हा समानुपातता स्थिरांक आहे. ओके, आणि या स्थिरांकास वाहक पदार्थाची रोधकता असे म्हणतात. आणि याचं एकक, याचं युनिट ओहम मीटर आहे. याचं युनिट काय आहे, ओहम मीटर. लक्षात ठेवा, रेझिस्टिव्हिटीचं युनिट ओहम मीटर आहे, रेझिस्टन्सचं युनिट काय आहे, ओहम आहे. समजलं. रेझिस्टिव्हिटी वेगळं, रेझिस्टन्स वेगळा. रेझिस्टन्सचं युनिट ओहम, रेझिस्टिव्हिटीचं एकक ओहम मीटर. समजलं. आणि रोधकता हा पदार्थाचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असून वेगवेगळ्या पदार्थाची वेगवेगळी रोधकता असते. यामधले 3 पदार्थ दिलेले आहेत, तांबे, नायक्रोम, हिरा. प्रत्येक पदार्थाची
जी रोधकता आहे ती वेगवेगळी आहे. बघा रोधकता ओहम मीटर दिलेला आहे सर्व, त्याचं युनिटच ते आहे. समजलं? चला लक्षात ठेवा, ह्याच्यावर प्रॉब्लेम्स येतात. हां, हे आहे इलेक्ट्रिक सर्किट. हे मी का दिलेलं आहे बघा, यातून काय शिकायचं आहे आपल्याला. मी जे तुम्हाला नोट्समध्ये, आपली जे नोट्स पण आहेत त्यामध्ये सुद्धा मी डायग्राम प्रत्येक टॉपिकचे ॲड केलेले आहेत. त्या उगीच केलेल्या नाहीत, त्या डायग्राममधून देखील आपल्याला प्रश्न हे सुटतात किंवा लक्षात राहण्यासाठी मी डायग्राम सर्व दिलेले आहेत. तर ही पण अशीच आहे, इलेक्ट्रिक सर्किट आहे. इलेक्ट्रिक सर्किटची डायग्राम आहे बघा. हा आहे रोध, दिसतो का तुम्हाला? करंटची डायरेक्शन बघा, ही आहे बॅटरी, इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. समजलं? हा विद्युत घट आहे. आणि दोन गोष्टी इथे लक्षात घ्या शिकण्यासारख्या काय आहे बघा, एक ॲमीटर आणि एक व्होल्टमीटर जोडलेला आहे. ॲमीटर कुठे जोडलेला आहे? एकसर जोडणी. व्होल्टमीटर कुठे जोडलेला आहे? समांतर जोडणी. लक्षात ठेवा, हे MCQ झाले. ॲमीटर नेहमी एकसर जोडणीतच जोडायचा आणि व्होल्टमीटर हा समांतरमध्येच जोडायचा. हे MCQ आहेत. समजलं? म्हणून ही डायग्राम मी दिलेली होती. चला नेक्स्ट बघा. तर हे घटक आहेत आणि त्यांचे उपयोग आहेत. हे सर्व तुम्ही वाचून घ्या. MCQ तुम्हाला मी सांगते फक्त. MCQ हे आहेत, एक आहे ॲमीटर, दुसरा आहे व्होल्टमीटर. बघा याचे चिन्ह पण लक्षात घ्या. ॲमीटर हा विद्युतधारा मोजण्यासाठी आणि एकसर जोडणीत जोडायचा, आणि व्होल्टमीटर हा विभवांतर मोजण्यासाठी आणि हा कुठे जोडायचा? समांतर जोडणीत. हे दोन MCQ आहेत. नेक्स्ट विद्युतरोध हा असा असतो बघा, चिन्ह लक्षात घ्या. विद्युतधारा नियंत्रित करणे हे याचं कार्य आहे. ओके. हा आहे रिओस्टॅट. हा रिओस्टॅट आहे, ह्याचं चिन्ह असं आहे. ओके. आणि याचं काय? रोध हवा तसा बदलून परिपथातील विद्युतधारा हवी तशी बदलायची. समजलं? याला म्हणतात रिओस्टॅट. हे चिन्ह लक्षात ठेवा, हे कन्फ्युजन करायचे नाही. समजलं? ह्या चिन्हात काय तुम्ही गोंधळ करणार नाही, पण याचं घटक, ह्याचा उपयोग काय आहे हे फक्त ह्याच्यात लक्षात घ्या. ॲमीटर आणि व्होल्टमीटर आणि रोध आणि रिओस्टॅट याच्या चिन्हात कन्फ्युजन व्हायचं नाही. समजलं? बाकीचे तुम्ही वाचून घ्या. चला नेक्स्ट बघूया आता कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स. डेफिनेशन दिलेले आहेत ते बघूया. कंडक्टर्स ज्याला आपण वाहक म्हणतो, इन्सुलेटरला विसंवाहक म्हणतो. बघा, ज्या पदार्थाची रोधकता खूप कमी असते त्यांना वाहक म्हणा, रोधकता कमी त्यांना वाहक म्हणा. म्हणजेच काय? त्यांच्यातून विद्युतधारा ही वाहू शकते. आहे तसं स्टेटमेंट आयोग दिला. आयोग काय करेल माहिती आहे का? ज्या पदार्थाची रोधकता खूप जास्त असते त्यांना वाहक म्हणा. चूक आहे. स्टेटमेंट चूक आहे. स्टेटमेंट बरोबर काय येणार? ज्या पदार्थाची रोधकता खूप कमी असते त्याला वाहक म्हणा, त्यातून विद्युतधारा वाहू शकते. ज्या पदार्थाची रोधकता खूप जास्त असते त्याला म्हणा विसंवाहक, ज्याला इन्सुलेटर म्हणा, त्यातून विद्युतधारा ही वाहू शकत नाही. आयोग क्रॉस करेल आणि तुम्हाला स्टेटमेंट देऊन टाकेल. बघा खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. हे दोन MCQ होते. बघा हे एक्झाम्पल्स आहेत, आपण एक्सप्लेन केलेले आहेत, तो व्हिडिओ पुन्हा पहा. चला नेक्स्ट बघू. बघा ही आहे एकसर जोडणी, ज्याला आपण रेझिस्टन्स इन सेरीज. ही सेरीज बघा कशी जोडलेली आहे. याचा फॉर्म्युला हा आहे, RS इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 प्लस डॅश 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 RN. कधी हे एकसर जोडणीत जोडले असतील तर एवढं लक्षात असू द्या. चला आता रोज जर एकसर जोडणीत जोडले असतील काय काय होईल हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. बघा प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते, हे लक्षात असू द्या. हा MCQ आहे. रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजे इतका असतो. बरोबर आहे. RS असेल R1 प्लस R2, या दोन बेरजेंच्या इतका हा असतो. जोडणीच्या दोन टोकांमधील विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे इतकं असतं. ओके. रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो. ऑब्विसली. समजलं? ही जोडणी परिपथातील रोध वाढवण्यासाठी करतात. MCQ आहे. ही जोडणी परिपथातील रोध वाढवण्यासाठी करतात. याचा मिनिंग काय? एकसर जोडणीचा परिणामी रोध म्हणजे काय? RS हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो. बरोबर आहे. सपोज मी R1 10 घेतला, R2 पण 10 घेतला. बरोबर आहे. आता R1 10 आहे, R2 10 आहे, पर आता आपण परिणामी रोध कसं काढणार? R1 प्लस R2 10 प्लस 10 म्हणजे किती झाला? हा 20. RS काय झाला? 20. तर RS हा R1 पेक्षा जास्त आहे, परिणामी रोध जास्त आहे, असं त्याचं
मिनिंग होतं. समजलं? हे सर्व स्टेटमेंट लक्षात ठेवा. आणि ही जोडणी परिपथातील रोध वाढवण्यासाठी केला जातो. हे एक MCQ आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते, हा सुद्धा MCQ आहे. समजलं? आता ही एक गोष्ट लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. बघा बघा, एकसर जोडणीमध्ये एकापुढे एक अशी जोडणी असते, माहिती आहे तुम्हाला. एकापुढे एक अशी जोडणी असते, बरोबर आहे. त्यातील एक घटक जरी काम करत नसेल तर परिपथ हा खंडित होतो. म्हणजे आता 3 बल्ब लावलेत मी एकसर जोडणीमध्ये, एक बल्ब जरी बंद पडला तरी पूर्ण ते काय होणार आहे, परिपथ खंडित होतो, बंद पडतो आणि विद्युतधारा काय होते, वाहत नाही. जर 2 बल्ब एकसर जोडणीत जोडले तर एकटे लावले असतानापेक्षा कमी प्रकाश ते देतात. 3 बल्ब एकसर पद्धतीत जोडले, आणखी ते कमी प्रखरतेने प्रकाशित होतात. समजलं? ह्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. स्टेटमेंट आयोग कसंही विचारू शकते. ओके, हे एक्झाम्पल तुम्ही बघा. चला नेक्स्ट बघा, हे पण एक्झाम्पल आहे. आता बघूया सुपर कंडक्टर. सुपर कंडक्टरवर प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. डेफिनेशन विचारली होती डायरेक्ट. डेफिनेशन बघा, तापमान कमी करत करत 0 केल्विनच्या जवळ नेल्यास काही वाहकांचा रोध शून्याच्या जवळ पोहोचतो आणि अशा वाहकास अतिवाहक, ज्यालाच आपण सुपर कंडक्टर असे म्हणतो. आणि काही वाहक ओहमच्या नियमाचे पालन करत नाहीत, त्यांना आपण अनओहमनीय वाहक असे म्हणतो. ही आहे रेजिस्टर्स इन पॅरलल. लक्षात ठेवा, पॅरलल जोडणी ही अशी असते. R1 R2 R3 हा ॲमीटर आहे, हा व्होल्ट मीटर आहे, ही की आहे, ही बॅटरी आहे, हा करंटचा फ्लो आहे. समजलं? आणि हे आहे इक्वेशन 1/RP. RP म्हणजे रेजिस्टन्स इन पॅरलल. 1/R1 + 1/R2 + 1/R3. किती रेजिस्टन्स दिले त्याच्यानुसार तो फॉर्म्युला लिहायचा. समजलं? चला नेक्स्ट. हां, आता समांतर जोडणीमध्ये आपण एकसर जोडणीमध्ये बघितलं, बल्ब जोडल्यावर काय परिणाम होतो. समांतर जोडणीमध्ये केल्यावर काय होतं बघा. समांतर जोडणीने अनेक दिवे जोडले असता जर एखादा दिवा, त्या दिव्यातील तारेचे कुंडन जर तुटले किंवा प्रकाशित होत नसेल तर परिपथ हा खंडित होत नाही. म्हणजे आता बल्ब मी जर समांतर जोडणीत असे जोडले आणि एखादा बल्ब जर बंद पडला, समजलं, किंवा परिपथ त्यातलं तुटलं, तर ते विद्युत परिपथ हा खंडित होत नाही, चालूच राहतो. आणि दुसऱ्या मार्गातून विद्युतधारा ही काय होते, वाहते आणि इतर दिवे काय होतात, प्रकाशित होतात. अनेक दिवे जर एकसर जोडणीत जर जोडले तर आपल्याला मूळ प्रखरतेपेक्षा कमी प्रखरतेने प्रकाशतात. परंतु तेच दिवे समांतर जोडणीमध्ये जर तुम्ही जोडलात तर प्रत्येक दिवा आपल्या मूळ प्रखरतेने प्रकाशतो. समजलं? हे लक्षात घ्या. ओके, आता समांतर जोडणीमध्ये काय होईल बघा. जोडलेल्या सर्व रोधांच्या व्यस्तकांची बेरीज ही परिणामी रोधांच्या व्यस्तका इतकीच असते. मला एक MCQ तुम्हाला सांगायचं आहे बघा. रोधांच्या समांतर जोडणीचा परिणामी रोध हा त्या जोडणीतील रोधांच्या स्वतंत्र किमतीपेक्षा कमी असतो. समजलं? तिथे जास्त होता, इथे काय कमी आहे. नेक्स्ट, ही जोडणी परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरतात. समजलं? हा एक MCQ आहे. आणि दुसरा, प्रत्येक रोधाच्या टोकादरम्यानचे विभवांतर इथे समान असते. इथे विभवांतर समान असते, सेरीजमध्ये करंट समान असतो. इथे रोध कमी करण्यासाठी वापरतात, तिथे रोध वाढवण्यासाठी वापरतात. समजलं? हा डिफरन्स तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. चला नेक्स्ट बघा, एक्झाम्पल आहे. हे पण एक्झाम्पल आहे. ओके, तर आता 3 टॉपिक झालेले आहेत, चौथा आपण आता पाहूया. ओके, चला. द्रव्याचे मोजमाप हा आहे चौथा टॉपिक. ओके, स्टार्ट करू आपण. बघा, द्रव्य अक्षयतेचा नियम, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. MCQ देते फक्त बघा. MCQ काय देते बघा. आनत्वान लवायझर किंवा अँटोनाइन लवायझर हा एक फ्रेंच शास्त्रज्ञ होता. यांनी निष्कर्ष काढला की रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वस्तुमानात वाढ किंवा घट होत नाही. रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांचे एकूण वस्तुमान व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचे म्हणजेच प्रोडक्ट्स एकूण वस्तुमान हे काय असतं, सारखे असतं. आणि यालाच लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर असे म्हणतात. आणि हे कोणी मांडले? लवायझर. कोणता शास्त्रज्ञ? लवायझर. हा MCQ आहे, लक्षात ठेवा. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर कोणी मांडलंय? लवायझर. आणि लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन प्रूस्ट यांनी मांडलेला आहे. लक्षात ठेवा, हा MCQ आहे. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर कोण? लवायझर. लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन कोण? प्रूस्ट. हा MCQ आहे. समजलं? काय आहे बघा इथं. संयुगाच्या विविध नमुन्यातील घटक मूलद्रव्यांचे वस्तुमानी प्रमाण हे नेहमी स्थिर असतं.
तर हा आहे लॉ ऑफ कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शन. प्रूस्ट यांनी 1794 मध्ये मांडलेला आहे. तर हे त्यांनी हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं उदाहरण दिलेलं आहे. हे तुम्ही बघून घ्या. फक्त कोण मांडले यांचे शास्त्रज्ञ तुम्ही लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा. आता लवायझरने आणि काय काय केलेलं आहे बघा, माहिती आपण बघूया. फ्रेंच शास्त्रज्ञ होते हे एक. त्यानंतर त्यांना आधुनिक रसायनशास्त्राचा जनक असे म्हणतात. MCQ, त्यांना आधुनिक रसायनशास्त्राचा जनक म्हणतात. ओके. तसेच त्यांनी जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रामध्ये देखील काम केलेलं आहे. बघा, ऑक्सिजन आणि हायड्रोजनचे नामकरण त्यांनी केलेलं आहे. लक्षात ठेवा, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. ज्वलनात पदार्थाचा ऑक्सिजनशी संयोग होतो हे देखील त्यांनी सिद्ध केलेले आहे 1772ला. त्यानंतर रासायनिक प्रयोगात अभिक्रियाकारके व उत्पादितांचे अचूकपणे वस्तुमान मोजण्याच्या पद्धतीचा प्रथम वापर हे त्यांनी केलेला आहे. पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्यापासून बनलेलं आहे याचा शोध देखील त्यांनी घेतलेला आहे. रासायनिक अभिक्रियेत वस्तुमान कायम राखले जाते या नियमाचे पहिले लेखन त्यांनी केलेले आहे. संयुगांना पद्धतशीरपणे नावे दिली, जसे की सल्फ्युरिक आम्ल, कॉपर सल्फेट, आणि 1789 मध्ये एलिमेंटरी ट्रीटीज ऑन केमिस्ट्री हा आधुनिक रसायनशास्त्रातला पहिला ग्रंथ लिहिलेला आहे. ग्रंथाचं नाव लक्षात ठेवा. ओके. तर ह्या सर्व गोष्टी या त्यांनी शोधलेल्या आहेत. समजलं? ओके, ते लक्षात असू द्या. चला नेक्स्ट बघा आता. हा, अणूचा आकार हा त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या कक्षांच्या संख्येवर अवलंबून असतो. कक्षांची संख्या जितकी जास्त तितका आकार मोठा. आता सोडियमच्या अणूपेक्षा पोटॅशियमचा अणू हा मोठा आहे. लक्षात घ्या. जर दोन अणूंची बाह्यतम कक्षा तीच असेल तर ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेत जास्त इलेक्ट्रॉन असतील त्यांचे आकार ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेत कमी इलेक्ट्रॉन आहेत अशाच्या तुलनेने लहान असतो. उदाहरणार्थ सोडियमच्या अणूपेक्षा मॅग्नेशियमचा अणू हा लहान आहे. लक्षात ठेवा, MCQ आहे. डायरेक्ट मिळाला MCQ. सोडियम अणूपेक्षा Mg मॅग्नेशियमचा अणू हा लहान आहे. अणूचे वस्तुमान मास ऑफ ॲटम, फक्त MCQ घ्या. बघा, मास ऑफ ॲटम इथे तुम्हाला सांगते बघा. अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेले असून त्यातील प्रोटॉन व न्यूट्रॉन मुळे असते आणि या प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या एकत्रित संख्येलाच आपण ॲटॉमिक मास नंबर असे म्हणतो, ज्याला आपण A ने डिनोट करतो. समजलं? प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे अणुकेंद्रकातील मूलकण ज्याला आपण न्यूक्लियन्स असे म्हणतो. आता मास नंबर म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, हे सर्व आपण मागे पाहिलेले आहे. बेसिक आहे. आता हे दिलेत बघा काही 20 मूलद्रव्यांचे ॲटॉमिक मास नंबर. हे तुम्ही चार्ट पूर्ण करा. मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलेलं होतं की जी मूलद्रव्य आहेत जवळपास पहिली 30 हे तुम्हाला तोंड पाठ पाहिजे, त्यांच्या संज्ञा माहीत पाहिजे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता आलं पाहिजे आणि त्यांचे मास पण माहीत पाहिजे. ओके. बघा, हायड्रोजनचा अणुवस्तुमान 1 आहे. हेलियम 4 डबल करायचं. ओके. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन सर्व सिंपल आहे. हे ऑक्सिजनचं करा तुम्ही. 16 येणार. फ्ल्युरिन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, त्यानंतर फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन लक्षात ठेवा 35.5, आर्गॉन, पोटॅशियम आणि कॅल्शियम हे सर्व लक्षात असू द्यात. ओके. वस्तुमान तुम्ही लिहा. आता इथे गोष्ट मला सांगायची आहे बघा. डाल्टनने मूलद्रव्यांना संज्ञा देण्यासाठी एक विशिष्ट अशा चिन्हांचा वापर केला होता. जसे हायड्रोजनसाठी त्याने हायड्रोजनसाठी या चिन्हाचा वापर केला होता. तर तांबेसाठी तांबे या मूलद्रव्यासाठी या चिन्हाचा वापर केला होता. हे MCQ आहेत, कधीतरी तुम्हाला जोड्याला वालील. हायड्रोजनचा बघा चिन्ह डाल्टनने असं केला होता, तांबेसाठी असा केला होता. स्टेट बोर्डमध्ये आहे. ओके. आणि आज आपण IUPAC ज्याला आपण इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री ने ठरवलेल्या संज्ञा काय करतो आपण वापरतो आणि हे जगभर आपण आता वापरली जातात. सध्याची रासायनिक संज्ञा ही पद्धती ही बर्झिलियसने शोधलेल्या पद्धतीवर आधारित आहे आणि त्यानुसार मूलद्रव्याची संज्ञा ही त्याच्या नावातील पहिले अक्षर किंवा पहिले आणि दुसरे किंवा इतर विशिष्ट अक्षराशी असतात. तर 2 अक्षरांपैकी पहिले अक्षर हे इंग्रजी मोठ्या लिपीत तर दुसरे अक्षर हे लहान लिपीत येतात. बेसिक आहे. फक्त इथे एक MCQ कुठला आहे, हायड्रोजन आणि तांबे यासाठी डाल्टनने कुठल्या संज्ञा कशा दिलेल्या आहेत तर तो MCQ लक्षात असू द्या. आता 1 युनिफाईड मास म्हणजे काय हे लक्षात ठेवा. व्हॅल्यू 1.66 × 10⁻⁻27 किलोग्रॅम.
ओके. चला, रेणू वस्तुमान कसं काढायचं? आता इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, वॉटर. आता यामध्ये मूलद्रव्य कुठले आहेत सांगा? वॉटरमध्ये 2 आहेत मूलद्रव्य कुठले? एक हायड्रोजन आहे, एक ऑक्सिजन आहे. हायड्रोजन किती आहेत? 2. ऑक्सिजन 1. अणुवस्तुमान काढायचं आहे. हायड्रोजनचं अणुवस्तुमान किती आहे? 1. ऑक्सिजनचं किती? ऑक्सिजनचं किती आहे? ॲटॉमिक नंबर 8 आहे आणि मग मास नंबर काय येणार? 16. रेणूतील अणूंची संख्या, हायड्रोजनचे किती आहेत? 2 आहेत म्हणून 2 लिहा. ऑक्सिजनचे किती आहेत? 1 आहेत म्हणून 1 लिहा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 1 × 2 2, 16 × 1 16 आणि यांचं काय करायचे? ॲडिशन. हे किती आली? 18. म्हणून वॉटरचे रेणू वस्तुमान किती आहे? 18. MCQ, वॉटरचे रेणू वस्तुमान किती? 18. मला तुम्ही सांगा, C6H12O6 म्हणजे काय? ग्लुकोज. याचं रेणू वस्तुमान मला कमेंटमध्ये सांगा. असं सर्व मॉलिक्यूलचे तुम्ही काढू शकता. समजलं? ओके. चला, आता 1 मोल म्हणजे काय बघा. 1 मोल म्हणजे संयुगाच्या रेणू वस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्रॅममधील वस्तुमान होय. आणि मोल हे SI एकक आहे. समजलं? मोलची संख्या म्हणजे पदार्थाचे ग्रॅममधील वस्तुमान डिवायडेड बाय पदार्थाचे रेणू वस्तुमान. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का बघा? मोल जर तुम्हाला एखाद्या पदार्थाचे काढायचे असेल तर त्याचं तुम्हाला जो पदार्थ आहे त्याचं तुम्हाला रेणू वस्तुमान हे काढता आले पाहिजे, तरच तुम्हाला मोल निघणार आहे. नंबर ऑफ मोल्स. ओके. आता नंबर ऑफ मोल्स, मोलॅरिटी या कन्सेप्टवर देखील आता प्रश्न विचारत आहे आयोग. ओके. राज्यसेवेला देखील मागे आलेला होता, कंबाईनला सुद्धा येईल, त्यामुळे आपण ते सुद्धा अभ्यास करायला पाहिजे. आता मोलची कन्सेप्ट फक्त इथे सांगितलेली आहे. पुढे मोलॅरिटी हे सर्व तुम्हाला 11वी-12वीला आहे, ते सुद्धा आपण बघूया. चला, नेक्स्ट बघा, ॲव्होगॅड्रोस नंबर. हा एक नंबर आहे, हे एक मूल्य आहे. ॲव्होगॅड्रो हे एक शास्त्रज्ञ होतं. त्यांच्या अंकांचे मूल्य लक्षात ठेवा. 6.022 × 10⁻23. समजलं? ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. जसं 1 मोल म्हणजे ही जी संख्या आहे 6.022 × 10⁻23 रेणू. जसं आपण 1 डझन म्हणजे किती? 12. बरोबर आहे. 1 शतक म्हणजे किती? 100. 1 ग्रॉस म्हणजे किती? 144. तसेच 1 मोल म्हणजे किती? 6.022 × 10⁻23 रेणू. समजलं? तर हे असं आहे आणि यालाच आपण ॲव्होगॅड्रोस नंबर असं म्हणतो. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. हे एक्झाम्पल तुम्हाला मी समजावून सांगते बघा. काय दिलेलं आहे बघा. 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड मध्ये किती रेणू असतात? कार्बन डायऑक्साईडचं तुम्हाला रेणू वस्तुमान काढता आलं पाहिजे. समजलं? आता इथे दिलेलंच आहे त्यांनी. कार्बन डायऑक्साईड यांचं रेणू वस्तुमान 44 आहे. मग मोलची संख्या काढा. मोलचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. कार्बन डायऑक्साईड मधील मोलची संख्या, तर ग्रॅममधील वस्तुमान आपल्याला दिलेलं आहे. ग्रॅममध्ये किती? 66 आणि रेणू वस्तुमान किती आहे? 44 आहे. याला डिवाइड करा. किती आला? N 1.5 मोल. किती? 1.5 म्हणजे 1.5 मोल आला. मग तुम्हाला 1 मोल म्हणजे किती माहिती आहे? 1 मोल म्हणजे 6.022 × 10⁻23. मग 1.5 मोल म्हणजे किती? 6.022 × 10⁻23 मल्टिप्लाय 1.5 म्हणजे ते किती येते? 9.033 × 10⁻23 रेणू एवढे असतं. समजलं? असं प्रत्येकाचं तुम्हाला विचारू शकतील. तुम्हाला फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की तुम्हाला हे एक्झाम्पल कसेही सॉल्व्ह करता येतील. आता काही ठिकाणी कार्बन डायऑक्साईडच्या ऐवजी तुम्हाला दुसरं देतील, नायट्रोजनचं देतील, ग्लुकोज देतील, काही देतील, H2SO4 देतील, HCl देतील आणि काढा म्हणतील. तर हे आलं पाहिजे तुम्हाला. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ओके. आणि फॉर्म्युले पाठ पाहिजेत. चला, आता संयुजा म्हणजे काय? ज्याला आपण व्हॅलन्सी म्हणतो. ओके. मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा म्हणतात. आता डेफिनेशन वाचून काय कळालं का तुम्हाला संयुजा म्हणजे काय? बघा, लक्ष द्या. मूलद्रव्यांची संयुजा ही विशिष्ट अंकाने दर्शवतात. हा अंक म्हणजे त्या मूलद्रव्याच्या एका अणूने इतर अणूबरोबर केलेल्या रासायनिक बंधांची संख्या होय. बघा, 18व्या-19व्या शतकामध्ये मूलद्रव्यांच्या संयुजा समजण्यासाठी रासायनिक संयोगाच्या नियमांचा उपयोग केला. हे काही महत्त्वाचं नाही, फक्त हे लक्षात घ्या. बघा, सोडियम अणू इलेक्ट्रॉनिक संरूपण म्हणजे सोडियम अणूचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्यांनी दिलेला आहे. ॲटॉमिक नंबर किती आहे? 11. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे? 281. बघा, किती शेल आहेत टोटल? 3 आहे. शेवटच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहे? सोडियमचा 1 आहे. सेम क्लोरीनचा अणू, क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. नंबर ऑफ शेल्स किती आहेत? 3 आहेत.
शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत क्लोरीनचे? 7 आहेत, बरोबर आहे. आता सोडियम काय करतो? 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, बरोबर आहे. तो 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा 1 देऊन टाकतो. आणि जो इलेक्ट्रॉन देतो त्याला म्हणतात कॅटायन, जो इलेक्ट्रॉन घेतो त्याला म्हणतात ॲनायन. म्हणून सोडियम देतो म्हणून पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो, क्लोरीन घेतो म्हणून निगेटिव्ह चार्ज तयार होतो. म्हणून ह्यांचं इलेक्ट्रॉनिक बघा, आयन कसं होतात, हा 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळं 2 8 असं होतो. Na+ म्हणजेच 2 8, समजलं. क्लोरीन मायनस म्हणजे 2 8 8, हा एक इलेक्ट्रॉन घेतलेला आहे, समजलं. आणि म्हणून Na+ प्लस Cl मायनस म्हणजेच NaCl हा तयार होतो, ज्याला आपण सोडियम क्लोराईड असे म्हणतो, समजलं. हे कसं झालेलं आहे बघा. आयोगाचं हे सर्व म्हणजे सगळीकडे फेमस आहे NaClचं उदाहरण. आता आपण इथे डिटेलमध्ये पाहूया. बघा, सोडियमचा अणू 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या अणूला देतो. मी म्हटलं तसं सोडियमचा अणू 1 इलेक्ट्रॉन काय करतो? क्लोरीनला देतो. आणि म्हणून सोडियमचा धन आयन तयार होतो. म्हणून सोडियमची म्हणून सोडियमची संयुजा ही 1 आहे. क्लोरीनचा अणू 1 इलेक्ट्रॉन काय करतो? घेतो व क्लोरीनचा ऋण आयन तयार होतो. म्हणून क्लोरीनची संयुजा देखील 1 आहे. आणि या आयनावरील प्रत्येकी 1 अशा विरुद्ध प्रभारामधील आकर्षण Na+ आणि Cl- मध्ये एक रासायनिक बंध निर्माण होतो. आणि तो रासायनिक बंध कुठला आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. आपलं झालेलं आहे. आणि मग काय होतो? NaCl हा तयार होतो. आता बघा, अशा प्रकारे सोडियम अणूची क्षमता 1 इलेक्ट्रॉन देण्याची, तर क्लोरीन अणूची क्षमता 1 इलेक्ट्रॉन घेण्याची आहे. म्हणजे सोडियम आणि क्लोरीन या दोन्ही मूलद्रव्यांची संयुजा व्हॅलन्सी ही आहे 1 आहे, समजलं. आणि आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्यांच्या अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजे त्या मूलद्रव्यांची संयुजा होय. मी सांगितलं धनप्रभारित आयनांना कॅटायन म्हणतात, जसं की आपण Na+ म्हटलं मी, त्यांना कॅटायन म्हणा. ऋणप्रभारित आयनांना आपण ॲनायन म्हणतो, तो इलेक्ट्रॉन घेतो म्हणून ॲनायन. आता फॉर एक्झाम्पल दिले MgCl2, Mg++ Cl- याप्रमाणे हे करतात. आणि संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय? शेवटच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, समजलं. व्हॅलन्सी वेगळी, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स वेगळं. बघा, क्लोरीनची व्हॅलन्सी किती म्हटली आपण? 1. पण क्लोरीनची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती? क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. क्लोरीनची व्हॅलन्सी 1 आहे, पण क्लोरीनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 7. कारण बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत क्लोरीनच्या? 7 आहेत. म्हणून व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती झाले? 7. समजलं दोन्ही मधला डिफरन्स? ओके, चला नेक्स्ट बघा. कार्यसंस्थेचे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे आहे. रसायनशास्त्राच्या विविध शाखांमध्ये संशोधन करणे, ओके, हे सर्व लक्षात घ्या. स्थापना 1950 मध्ये झालेली आहे. आणि त्याचं कार्य ही कुठे आहे एवढंच लक्षात ठेवा, पुणे. ओके, चला. हे मूलद्रव्य, अणुअंक, इलेक्ट्रॉन संरोपण हे सगळे तुम्ही लिहा. हा चार्ट पूर्ण करा. ओके, अणुअंक लिहा, सर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा, संयुजा इलेक्ट्रॉन लिहा आणि संयुजा लिहा, समजलं. ओके, चला नेक्स्ट बघू आपण. ओके, आता इथे एक MCQ आहे, लक्षात ठेवा. हे चार्ट दिलेला आहे. तांबे यांचे बघा संयुजा 1. काही मूलद्रव्यांच्या संयुजा ह्या 1 2 3 अशा आहेत, समजलं. त्यामधली उदाहरणे इथे मोजके दिलेले आहेत. एक आहे तांबे, पारा, लोह. तांबे बघा संज्ञा Cu, पारा Hg, लोह Fe, समजलं. आता संयुजा 1 किंवा 2 आहे तांब्याची, Cu+, Cu2+. MCQ कुठं आहे? Cu+ म्हणजे काय? क्युप्रस. Cu2+ म्हणजे काय? क्युप्रिक. लक्षात आलं? क्युप्रिक. क्युप्रस म्हणजे काय? Cu+. ओके, क्युप्रिक म्हणजे काय? Cu2+. ओके, तसंच पारामध्ये Hg+ मर्क्युरस म्हणा, Hg2+ मर्क्युरिक. ओके, Fe2+ फेरस आणि Fe3+ फेरिक. हे झाले MCQ, समजलं. हे लक्षात ठेवा. कसं आलं नंतर बघू, कारण पुढं आहे ते 11वी 12वीला. ओके, आयनिक संयुगे. आयोनिक बॉन्ड केमिकल बॉन्ड 2 प्रकारचे आहेत, एक आहे कोव्हॅलंट आणि एक आहे आयोनिक. तर आयोनिक बॉन्ड आपण मागच्या वेळी बघितलेला होता, तरी पण आपण आता इथे बघूया. आयोनिक संयुगाच्या रेणूचे 2 घटक असतात, ते म्हणजे कॅटायन व ॲनायन असतात. आणि यांच्यावर विरुद्ध विद्युत प्रभार असल्याने त्यांच्यामध्ये आकर्षण बल कार्यरत होतं, त्यालाच आपण आयोनिक बॉन्ड असे म्हणतो. बघा,
मागील याच्यात आपण पाहिलेलं आहे. समजलं? चला आता हे एक फक्त लक्षात ठेवा, स्टेट बोर्डमध्ये चार्ट दिलेला आहे म्हणून हे सर्व वाचून घ्या तुम्ही. यामध्ये शिकवण्यासारखं काहीच नाही आणि महत्त्वाचं पण देण्यात असं पण काही नाही. तर हे लक्षात ठेवा, याला म्हणतात मुलके. ओके, मराठीमध्ये हे आम्लारीधर्मी मुलके आहेत आणि हे आम्लधर्मी आहेत. तुम्हाला विचारू शकतील हे आम्लधर्मी आहेत, हे आम्लारीधर्मी, ऑड मॅन आउट विचारतील. ओके, फक्त आम्लारीधर्मी कुठले आणि आम्लधर्मी कुठले आहेत हे फक्त नजर फिरवा. यामध्ये काही सांगण्याचं म्हणजे सांगण्यासारखं यामध्ये काहीच नाही आहे. ओके, तर इथे आपला चॅप्टर झालेला आहे. जवळपास आपण 9वी मधले 4 चॅप्टर्स पाहिलेले आहेत. ओके, टोटल किती 4 पार्ट 1 मध्ये. तर नेक्स्ट लेक्चरला आता आपण पुढील चॅप्टर पाहूया. ओके, जर तुम्हाला काही समजलं नसेल, काही डाऊट असेल, तुम्ही मला नक्की विचारू शकता. कधीही विचारू शकता, फोन करा, मेसेज करा, काहीही करा. ओके, तर आपलं झालेलं आहे. तसेच आपली सायन्स नोट्स बॅच ही ॲप्लिकेशनमध्ये लॉन्च केलेली आहे. ते तुम्ही जर सायन्स तुम्हाला अवघड जात असेल, ओके, तर तुम्ही ते नोट्स रेफर करू शकता. तसेच लेक्चर देखील आपले अपलोड होत आहेत. तर भेटू आपण पुढच्या लेक्चरला पार्ट 2 मध्ये. ओके, सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू.